अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, हा संदेश मन लावून ऐका, तुमच्या सर्व समस्या दूर होतील. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 फुलं आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरीही कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव त्याला स्वीकारावाच लागतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला जर कोणी दुःख देत असेल, त्रास देत असेल, विनाकारण जर कोणी तुम्हाला बोलत असेल तर हे एक वाक्य माझं लक्षात ठेवा. दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर वाट पहा, त्याच्यापेक्षा जास्त भोगावं लागेल, शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्याला आपण जे देतो नियती आपल्याला दुप्पट देते. सुखाचे क्षण द्या किंवा दुःखाचे, समोरच्याला तुम्हाला ते दुप्पट भेटणार. वेळ लागतो न्याय भेटायला, पण न्याय हा भेटतोच. देव कधीच कुणाचे वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे, दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही. पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते, पण जर संगतच चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते. म्हणून संगत चांगल्याची करा. स्वामी म्हणतात, बाळा, भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. माझे नाव तुझ्या होठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नकोस. स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव, सगळे चांगलेच होणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा. स्वामी म्हणतात, जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थित तुम्ही त्यांची निंदा नालस्ती करता तेव्हा तू त्याची शारीरिक व्याधी, त्याचे कर्म तू स्वतःवर ओढवून घेतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोड इतरांची गोष्ट, जरा स्वतःकडे लक्ष द्या. असं कुठलं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानाचंच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. आयुष्यात कोणी समजावून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही. स्वामी महाराज म्हणतात, चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नाही. माणूस पूर्ण आयुष्यभर या भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ ती जर तुमची चांगली असेल तर सर्व तुमचे, नाही तर जवळचे सुद्धा दूरचे होतात. आपण हमेशा म्हणत असतो की परिस्थितीमुळे मला काहीच करता आले नाही. खरं तर तीच परिस्थिती असते जी काहीतरी करायला भाग पाडत असते. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. स्वामी म्हणतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय, जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत, आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणामध्ये खचून न जाता धीराने त्यांना समोर जाणे हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते, तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करते. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचा गांभीर्य कळत नाही. दोस्तांनो, कुणालाही कमी लेखू नका, कोणालाही टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा कोणाचा करू नका आणि कोणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल ते सांगता येत नाही. सगळीच नाती नकली असतात, वेळ आली की सगळे साथ सोडतात.
पण या आयुष्यात दोनच नाती, एक आईच्या मायेचा हात आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. आवडलेलं आणि निवडलेलं ह्याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं आपल्याला कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात, पण विचारांनी आणि प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर ती आपल्या सोबत राहतात. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहा. सोनं वितळलं की दागिने बनतात, माती नरम झाली की ती शेती बनवते, पीठ नरम झालं की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. आयुष्यामध्ये कोणाचाही राग न करता आपलं आयुष्य आनंदाने आणि सुखाने जगा. स्वामी म्हणतात, मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी खाली पडला तरी मुंग्या लागतात. माणसाचं पण तसंच आहे. गोडवा जर जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखं खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही. पानं उलटले की जुने काही आठवत नाही. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही दुःख होता कामा नये. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे ओळखता येत नाहीत. स्वामी म्हणतात, बाळा, स्वार्थी लोकांच्या भावना मेलेल्या असतात. त्यामुळे दुसऱ्यांना धोका दिल्याचा पश्चाताप त्यांना कधीच होत नाही आणि म्हणूनच लोकांचा वापर करून घेणं त्यांना खूप चांगलं जमत असतं. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणाऱ्या आणि स्वतःच्या मतलबासाठी इतरांना त्रास देणाऱ्यांना आयुष्यात कधीही सुख लाभत नाही. ते कायम दुःखीच राहतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल, दुःख देत असेल तर तू चिंता करू नको. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. आम्ही सदैव तुझे रक्षण करू, तुझा सांभाळ करू. बाळा, घाबरू नकोस, मी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझं चांगलंच होणार हे मनात धरून चाल. बाकीचं परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा जातो. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपते तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल. आनंदाचे दुसरे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी आहेत ना पाठीशी, मग काळजी संपली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.